फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आज आमच्या घरी वामदुरीची दिंडी येणार होती, त्यासाठी आम्ही गाईस, मी आहे किरण सुरजकरी आणि ही अनु आहे आणि आर्य आहे आणि ही परी आहे. आम्ही सगळे मिळून आज एक ब्लॉग काढतोय. ही अनु आहे, ही एक छोटीशी ब्लॉगर आहे. तिच्यासोबत मिळून मी एक ब्लॉग काढतोय. आम्ही दोघी मिळून ब्लॉग काढतोय. सो आम्ही लोक आज आमच्या घरी दिंडी येणार आहे म्हणून आम्ही लोक थांबलो आहे दिंडीला घ्यायला. तुम्ही बघू शकता मागे हे सगळे लहान लहान पोरं थांबले आहेत दिंडीसाठी आणि आता दिंडी येणार आहे म्हणून आम्ही लोक थांबलो आहेत. सो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग. आम्ही इथे वेट करू राहिलो त्यांच्या स्वागतासाठी. आम्ही इथे थांबलेलो आहोत. आम्ही खूप वेळ तिथे थांबलो पण अजून कोणीच आलेलं नाही आहे. सो आम्ही इथे वेट करतो आणि थोडेसे जे पुढचे जे महाराज लोक आहेत ते इथे येऊन थांबलेले आहेत म्हणून त्यांच्यासोबत आम्ही इथे थांबलेलो आहोत. ते बघा गाईस, आम्ही सगळे आत्ता घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही किती भारी तयारी काढली. ही अनुनी रांगोळी काढली स्वतः स्पेशली. सांगा कॉमेंट करा कशी आली तुम्हाला रांगोळी. नंतर मी मंदिरापाशी पण रांगोळी दाखवते. याचं सारं क्रेडिट दिलं जातं. थँक्यू. आणि हे बघा ही आमची परी आहे. कशी कशी आहे दिसते नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. कॉमेंट करा. आणि आम्ही सगळे फुलं तयार केले तर इथे टाकायला त्यांच्यावर. आणि आत्ता आपल्या घरी दिंडी येणार आहे म्हणून आम्ही एवढी सगळी तयारी केली आहे आणि ही स्पेशली तयारी त्यांनी केली आहे. 50% क्रेडिट हिला पण जातं कारण की हिने पण खूप मदत केलेली आहे. थँक्यू. सो आम्हाला कॉमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आमची तयारी. नक्की कॉमेंट करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगला. तर दारात आलेले आहे तुम्ही इथं पाहू शकता. ती इथं आलेले आहेत. त्या सगळ्यासाठी आम्ही इथे गुलाबंदे ठेवलेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आता टाकेल. तुम्हाला व्हिडिओ मी तो नक्की टाकेल. तुम्ही ते दिसू शकता या दोघी इथे त्यांच्या स्वागतामध्ये फुलं घेऊन थांबलेत आणि ते तिथे मागोबा आहेत. ते पाहू शकता त्यांचं स्वागत आता चालू आहे. ते खूप आवाज आहे, खूप गोंधळ आहे इथं. तुम्ही बघू शकता आम्ही लोक आता इथे फुल फेकत होतो. ही फुलं फेकायला थांबली आहे परी आणि अनु. आणि हे बघा इथं आमची दिंडी आहे आणि तिकडे एक तो रथ आहे. तुम्ही बघू शकता रथला. सो आता इथे दिंडी आलेले आहे. त्यांची इथे पूजा चालू, त्यांचं औक्षण चालू आहे इथे. सो इथे सगळे आलेले आहेत आणि हे इथे फुलं राहायला थांबलेली. इकडनं साईडला दिंडी आलेली आहे आणि आमचं मोठं आहे. इकडे रांगोळी काढलेली आहे. पूर्ण रांगोळी भरलेली आहे. शकता इथे दिंडी आलेली आहे. आता मंदिराकडे चाललोय. मंदिर आमच्यापासून थोड्याच अंतरावर आहे. मंदिरामध्ये खास करून आम्ही जेवण ठेवलेलं आहे. त्यासाठी आम्ही सगळे तिथे चाललेलो आहेत. समोर आमची इथे दिंडी आहे. घरचे सारे इकडून मागून येत आहेत. स्टॉप आहे इथे मंदिर आहे. इथे मंदिरामध्ये त्यांचं आज रात्री ते थांबणार आहे म्हणून त्यांच्याकडून इथे जेवण राहील. तिकडच्या शेजारच्या घरामध्ये जेवण ठेवलेलं आहे आम्ही कारण की तिकडून यायला खूप अंतर होतं आमच्या इथे म्हणून इथं होता म्हणून ती इथे कॅमेऱ्यामध्ये शूटिंग काढते कारण की कॅमेऱ्यामध्ये थोडेसे मुवमेंट कॅप्चर झालेले हवेत. ती दिंडी गेलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता फुलं खूप सांडलेले. तुम्ही डिझाईन पाहता इथे खूप मस्त रांगोळी काढली होती सर्वांनी. तिथे पण काढली पण तिथे सध्या आत्ता गर्दी म्हणून ती दिसत नाही आहे. आलेली त्यांच्यासाठी सांगितलं आमच्याकडे जेवणाची सोय असते म्हणून त्यांच्यासाठी पाण्याची सोय तसेच जेवणाचे हे जे घर आहे ना त्याच्या इथे केलेली आहे कारण की आमचं घर खूप लांब पडतं. आमचं घर तिथं कोपऱ्याला आहे बट म्हणून तिकडे आणायला सामान आणायला खूप अवघड होतं म्हणून इकडच्या साईडला जेवण ठेवलेलं आहे आणि इकडे सगळी सोय केलेली आहे. त्यांचं आता हरिपाठ होईल आणि त्यानंतर त्यांचं जेवण होईल. तशीच नाही बरं का बट काढली आहे. इथे पण रांगोळी काढली होती बट ती येण्या जाण्याच्या चाहुलीमुळे ती पुसून गेलेली आहे. त्याचं दर्शन नक्कीच करून घ्या. बसलेला आहोत कारण त्यानंतर वाढेल आम्हाला नंतर जेवायला खूप टाईम होतो. जेवायला आमच्याकडे डाळच्या आणि शिरा पायनॅपल शिरा आणि डाळच्या हे आहे जेवणात. कीर्तन चालू आहे म्हणून आम्ही घरामध्ये जेवायला बसलेलो आहोत. थोड्या वेळ तिकडे गेले त्यांचं आम्हाला वाढायचं तिथे. आता आमंत्रण द्यायचं आम्ही कॉलनीला आमंत्रण द्यायला विसरलो होतो. सो आम्ही आता आमंत्रण द्यायला पळू राहिलो. त्यालाच खूप टाईम लागतो. माझ्या ॲक्युरेट समोरच इकडच्या पलीकडे दिंडी बसलेली आहे. काय करू काय नको झालंय. आवाज झाले सर्वजण जेवण झोपलेले. मीच एकटी पळते. बरं झालं आधी जेवलो नाही तर आम्हाला जेवणच भेटलं नसतं. दिंडी बिंडी झाली त्यानंतर आम्ही घरात येऊन झोपलो. आत्ताच दिंडी झाली आणि उद्या सकाळचा ब्लॉग नक्कीच येईल. सकाळी त्यांच्या नाश्त्यानंतर त्यांना वाटे लावण्यापर्यंतचा ब्लॉग उद्या सकाळी 1 वाजेपर्यंत नक्की येईल.